श्री स्वामी समर्थ. आता हे बघू शकताय तुम्ही, साहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि डॉक्टर इथं सलाईन लावायचं सांगितलं होतं. मग त्यांना सलाईन लावत होते. तोंड बघा कसं झालंय लहान लेकरासारखं. मला तर हसायला पण येत होतं आणि रडायला पण येत होतं. वाईट वाटत होतं कारण त्यांना कधी सलाईन लावलेलं बघितलं नाही. माझ्या तर 19 वर्षात याच्या आधी लावलं होतं, पण अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं तेव्हा लावलेले. त्याच्यानंतर हे आत्ता बघते मी. आणि मग लग्न झाल्या त्यांना पित्ताचा त्रास व्हायचा आणि मग ते त्यामुळं ऑपरेशन, अपेंडिक्स निघालं आणि ऑपरेशन केलं. आता हे नॉर्मल अशासाठी लावलं की पोट दुखत होतं म्हणून त्यांना लावलं. खूप पेन होत होतं, अक्षरशः भयंकर पेन होत होतं, अक्षरशः लहान लेकरासारखं रडत होते आणि लोळत होते. म्हणून मग ह्या मॅडमकडे नेलं आणि मग लावलं, सलाईन लावलं. तेव्हा कुठं साहेबांना बरं वाटलं आणि मग लगेच साहेब मोबाईल बघायला चालू केले कारण सुईचा त्रास होत होता. पेन क्लिअरचे इंजेक्शन वगैरे त्यांनी त्या सलाईनमधूनच दिलं. तर बघू साहेबांची तब्येत बघून माझं पण थोडं टेन्शन आलं होतं कारण मला आज मी घरी होते, पण मला आज आहे ना स्वामी सारामृतचं पारायण करायचं होतं. शिवाय आपलं स्वामी नरेंद्र महाराजांचं माऊलींचं माझ्या सहस्त्रनामावली करायचं होतं. बरंचसं सगळं राहिलं होतं. मग सगळं दवाखान्यात आल्यानंतर केलं आणि मग बघू शकताय स्वामी समर्थांना आज स्वामींना अभिषेक केलं. स्वामींना दही, दूध, मध, साखर सगळं हे करून छान असा अभिषेक करून घेतलं स्वामींना. कारण देवाऱ्यापाशी उभारून व्हिडिओ काढता येत नाही म्हणून हे किचन ओट्यावरच हे केलेलं आहे आणि मग व्हिडिओ चालू केलेला आहे. लेकीने व्हिडिओ धरला. स्वामींना अभिषेक केलं कारण पहिले स्वामींचं म्हणजे आज गुरुपौर्णिमा होती. सगळेजण वारीला गेलेत आमच्या नानीसला नरेंद्र महाराजांच्या इथं. मग म्हणलं आपण घरात राहून एवढी तरी सेवा करावी कारण इतर वेळेस कामामुळं होतच नाही. खूप प्रयत्न करते पण होत नाही हो. येता 8:30-9 वाजून जाते. सामान वगैरे आणता काय आणता बऱ्याच उशीर होऊन जातं. मग हे सगळं राहून जातं. मग स्वामींना छान असा अभिषेक केला. आधी स्वामींची मूर्ती मग पुसून घेतली, छान हे करून घेतलं. त्यानंतर माझ्या गुरुमाऊलींच्या पादुकांची पण हे केलं, अभिषेक करून घेतलं कारण आज नानीजमध्ये गुरुमाऊलींच्या पाद्यपूजेची तर पूजा होती आणि मग घरात कशाला आपण हे करायचं नाही. आज म्हणलं वेळ आहे तर चला व्हिडिओ पण काढायला होतं आणि स्वामींची पाद्यपूजा पण करून घेतली. मग पादुकांची पूजा छान अशी करून घेतली. खूप छान वाटलं आणि मग हे पाद्यपूजा केलेलं हे पाणी सगळं थोडंसं पिलं मी आणि बाकी तुळशीत वगैरे घालून दिलं. खूप छान वाटत होतं ही पूजा करताना. असं वाटत होतं आपण काहीतरी मिस केलं आहे. सकाळपासून तसं वाटतच होतं, पण साहेबांचं हे टेन्शन बघून खूपच अगदी उदास झालं होतं. पण नंतर मग सगळं दुपारनंतर रुटीन चालू केली कारण आज बघा योगायोग कसं असतं. खरंच मी माझंच नशीब चांगलं म्हणते किंवा माझं खरंच भाग्य आज म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. स्वामींची आज हे केलं मी छान असं म्हणजे स्वामींचा अभिषेक केला. नरेंद्र महाराजांच्या पाद्यपूजेचं केलं. आज सत्यनारायण पूजा, माझी कुंचन सेवा आज सगळं आणि स्वामींना छान अशी माळ आणली होती. मी म्हटलं तुम्हाला मी रांजणगावला गेलते तिथून माळ आणली तर ही बघू शकताय माळ. मग काही इथं श्री वगैरे काढून घेतलं, स्वस्तिक काढून घेतलं आणि मग इथं चौरंग वगैरे ठेवत आहे. तर आपली आता सत्यनारायण पूजेची तयारी करायची. पूजा बघू शकताय तुम्ही. आज स्वामी समर्थांचा फोटो पण तिकडं मांडला. स्वामी समर्थांना हार वगैरे घातला, सत्यनारायण पूजेला हार घातला. आज सगळं एकाच चौरंग खूप मोठं आहे माझं. चौरंगावरती पूजा मांडली, माझी कुंचन सेवा झालेली आहे. स्वामींना पण तिथं आज पूजा केली आणि सत्यनारायण पूजा केली. त्यानंतर सत्यनारायणचा फोटो वगैरे ठेवला. सगळ्या पूजा आज एकत्र करून घेतला आणि हा दिवा लावला आज मोठा. म्हणलं आज सगळ्या पूजा वरती थोडं खाली करण्यापेक्षा आज गुरुपौर्णिमेचं सगळं एकाच जागी करून घेऊया आणि मग सगळे पूजा एका चौरंगावर छान अशा मांडल्या. ती जागा इतकं गजगजीत आणि इतकं छान वाटत होतं, मनाला एवढं प्रसन्न वाटत होतं. आज चाफ्याचे फुलं वाहिलेत मी सत्यनारायणला, स्वामींना आणि कुंचन सेवेसाठी गजरा पण भेटला मला, गुलाबाचं फूल. आता मी कुंचन सेवेसाठी गुलाबाचं फूल सहसा ठेवतेच आणि मग तुम्ही बघू शकताय गजरा छान असा मोगऱ्याचा भेटला होता आणि मग गजरा व्हायला आणि स्वामींना बघू शकताय तुम्ही इथं छोटंसं हे ठेवलेलं आहे, एक चाफ्याचं फूल ठेवलेलं आहे आणि इकडे स्वामींना पण वस्त्र वगैरे घातलं, छान असा फेटा घातलेला आहे.